द्वारे शुभारंभाच्या कार्यक्रमासाठी आपण सर्वजण जमलेला आहात। सीओ सर, मी आराधन सरांना विनंती करतो की मान्यवरांचा पुष्पगुच्छ देऊन त्यांनी स्वागत करावं। प्रेक्षकांना विनंती आहे, कृपया टाळ्यांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत करावं। अगदी थोड्याच वेळात माननीय रेल्वे मंत्री श्री सुरेशजी प्रभू यांचा रेल्वे बोर्ड येथे आगमन होणार आहे आणि ते सभेला संबोधित करतील। आजच्या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिलेले रत्नागिरी जिल्ह्याचे कार्यक्षम पालकमंत्री या रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे लाडके खासदार माननीय विलासजी राऊत साहेब, रत्नागिरीचे नगराध्यक्ष राहुल पंडितजी, तसेच रत्नागिरी जिल्हा परिषद अध्यक्षा, रत्नागिरीचे कलेक्टर, या सर्वांचं आणि आपल्या सर्वांचं पत्रकार बंधू भगिनींचं या कार्यक्रमासाठी मी स्वागत करतो। जसं आपल्याला माहित आहे, आज 14 तारखेपासून 16 तारखेपर्यंत ही सायन्स एक्सप्रेस रत्नागिरीमध्ये प्रदर्शनासाठी उपलब्ध असणार आहे। 17 तारखेला एक दिवस ती सिंधुदुर्गला असेल आणि 18 तारखेला एक दिवस रोहा इथं तिचा मुक्काम असेल। सध्या वेगवेगळ्या थीमवर ही सायन्स एक्सप्रेस आपलं प्रदर्शन भरवत असते। 10 वर्षापूर्वी एकदा रत्नागिरीमध्ये सायन्स एक्सप्रेसचं आगमन झालं होतं आणि 10 वर्षानंतर पुन्हा एकदा सायन्स एक्सप्रेसला भेट द्यायची आपल्या सर्वांना तिथं संधी मिळत आहे। यावर्षीची तर विशेष थीम आहे सायन्स एक्सप्रेसची, की जलवायू परिवर्तन जो एक जागतिक समस्या झालेली आहे। सर्व जगामध्ये युनोमार्फत यासाठी जागरण मोहीम केली जाते आणि शालेय विद्यार्थ्यांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी मुख्यतः या सायन्स एक्सप्रेसचा आपल्याला फायदा करून घ्यायचा आहे। आपल्या सर्वांना, तसेच जिल्हा परिषदचे सीईओ, कलेक्टर यांना मी पुन्हा एकदा विनंती करेन की आपल्यामार्फत आपण शक्यतो सर्वांना मार्गदर्शन करावे। कोकण रेल्वेतर्फे माननीय सुरेश प्रभू साहेबांचं इथं आगमन झालेलं आहे, मी त्यांचं स्वागत करतो आणि ते जे उपस्थित जे आहेत त्या सर्वांचं स्वागत करतो आणि त्यानंतर कार्यक्रम सुरू होईल। धन्यवाद। माननीय रेल्वे मंत्री श्री सुरेशजी प्रभू यांचं कोकण रेल्वेतर्फे हार्दिक स्वागत। कृपया टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करावं। सर, रत्नागिरी स्थानकावर मान्यवर, नागरिक तथा विद्यार्थी हे सर्वजण हजर झालेले आहेत, तेव्हा माननीय श्री रेल्वे मंत्री श्री सुरेशजी प्रभू यांना मी विनंती करतो की त्यांनी आम्हा सर्वांना व सभेला संबोधित करावं। आमचे मित्र, महाराष्ट्र सरकारचे सन्माननीय मंत्री, पालकमंत्री रवींद्र वायकरजी, माझे मित्र आणि माझे लोकसभेतील सहकारी, आणि आम्ही सर्व एकत्र येऊन काम करतो ते सन्माननीय विनायक राऊतजी, आमदार माझे अंपायर मानेजी, जिल्हा परिषद अध्यक्ष सोबतजी सावंतजी, राहुल पंडितजी आणि कोकण रेल्वेचे सर्व सन्मान्य पदाधिकारी, कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व रत्नागिरी जिल्ह्यातील सन्माननीय नागरिक बंधू भगिनी, आपल्या देशापुढे केवळ नाही तर पुढे संपूर्ण जगापुढे एक अतिशय महत्त्वाचा असा प्रश्न म्हणजे
पर्यावरणातील बदल, क्लायमेट चेंज, आणि या बदलामुळे सर्वसामान्य माणसाच्या जीवनावर अत्यंत विपरीत परिणाम होतो. शेतकऱ्यांना अवेळी येणाऱ्या पावसामुळे किंवा न आलेल्या पावसामुळे नुकसान होतं. मच्छीमारांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्याचबरोबर पर्यटनावर त्याचा विपरीत परिणाम होतो. सर्वसामान्य माणसाचं जीवन त्यामुळे विस्कळीत झालंय अशी परिस्थिती जगातल्या सर्व भागामध्ये. आणि म्हणून पर्यावरणातले बदल, क्लायमेट चेंज यावर उपाय शोधण्यासाठी जागतिक स्तरावर प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रयत्न होत आहेत. आपल्या पंतप्रधानांनी मध्यंतरी पुढाकार घेऊन पॅरिस ॲग्रीमेंट क्लायमेट चेंजवर जगात केलं. दुर्दैवाने अमेरिकेचे नवीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पनी ते अस्वीकारले होते. परंतु जगापुढे हा प्रश्न आहे, तो जगामध्ये सोडवला पाहिजे. जागतिक पातळीवर प्रयत्न केले गेले पाहिजेत, पण त्याला जोड म्हणून स्थानिक पातळीवर पण काम केलं गेलं पाहिजे. आणि ते काम दोन तऱ्हेचं असलं पाहिजे की जे पर्यावरणातले बदल होण्याचं प्रमुख कारण आहे, ग्रीन हाऊस गॅसेस, त्याचं प्रमाण पर्यावरणात कमी कसं ते पाहिलं पाहिजे. आणि त्याला जोडूनच क्लायमेट चेंजमुळे झालेले जे बदल आहेत त्याला सुसंगत जीवन आपल्याला कसं जगता येईल, याला जे अडॅप्टेशन आपण म्हणतो तेही केलं गेलं पाहिजे. या दोन्ही गोष्टीवर शास्त्रीय निदान करून शास्त्रीय स्वरूपाचे कोणते उपाय केले जातील हे पाहण्यासाठी आम्ही एक निराळा उपक्रम सुरू केला की देशभर सायन्स एक्सप्रेस ही देशातल्या अनेक भागातून जाते. त्याला काही महिन्यापूर्वी मी तिकडे जीवा जिल्ह्यात दिल्लीला दाखवलं होतं आणि आता ती संपूर्ण देशभर फिरते. माझी अशी इच्छा होती की ती सायन्स एक्सप्रेस कोकणात पण आली पाहिजे. आणि म्हणून आज गोव्याहून निघालेल्या रत्नागिरीला आलेली आहे आणि रत्नागिरीतून ती थेट मुंबईला जाणार. परंतु मी त्यांना सांगितलं की रत्नागिरीच्या बरोबरच सिंधुदुर्गामध्ये देखील जाईल आणि पुढे रायगडमध्ये पण जाईल. कारण कोकणाची परिस्थिती अशी आहे की एका बाजूला समुद्र किनारा आहे, त्यामुळे पर्यावरणात होणारे ऍडव्हान्स बदल म्हणजे सी लेवल जाईल, समुद्राची पातळी वाढणार आहे. आणि दुसऱ्या बाजूला आपल्याकडे सह्याद्री पर्वत आहे, त्याला तर आपली जैविक विविधतेच्या बाबतीत जगात त्याचा क्रमांक खूप वरचा लावला जातो. हॉटस्पॉट ऑफ बायोडायव्हर्सिटी म्हणून वेस्टर्न हिमालय आणि वेस्टर्न घाट आणि ईस्टर्न हिमालयाकडे पाहिलं जातं. त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये या गोष्टीवर अत्यंत तातडीने बदल करण्याची गरज आहे. त्याचा परिणाम सगळ्यात जास्त कोकणात होणार आहे. मच्छीमारांवर होईल, शेतकऱ्यांवर होईल. आपण पाहिलं आंब्याचं पीक कधीतरी येतं आणि लगेच निघून जातं. काजूच्या पिकाची तीच परिस्थिती. याला भात शेती पण अडचणीत आहे कारण पाऊस अवेळी पडतो. आणि म्हणून अशा परिस्थितीमध्ये कोकणामध्ये पण याचे खूप परिणाम होणार आहेत. आणि त्यासाठी कोकणातल्या माणसांची परिस्थितीची जाणीव होण्यासाठी ही सायन्स एक्सप्रेस आज रत्नागिरीला, सिंधुदुर्गात आणि रायगडला पण जाईल, मुंबईला पोहोचण्यापूर्वी. परंतु हा एक आगळा वेगळा उपक्रम आहे की सायन्स एक्सप्रेस पाहिल्यानंतर मला खात्री आहे की हे सगळे आमचे परिस्थिती तिकडे राजू माडिक पण पाठी बसलेले मला दिसतात, मगाशी दिसले नव्हते. ते सगळेजण जाऊन हे कार्यक्रम पाहिल्यानंतर तुम्हाला निश्चितपणे याचा अनुभव घेता येईल की खऱ्या अर्थाने शास्त्रीय निदान करून याच्यावर कोणते उपाय केले गेले पाहिजेत याची माहिती तरुणांना मिळेल, विद्यार्थ्यांना मिळेल, शिक्षकांना मिळेल, सर्वसामान्य माणसाला मिळेल. आणि त्यासाठी सायन्स एक्सप्रेस ठिकाणी जाते. त्याचं स्वागत करण्यासाठी मला आनंद आहे की आपले सगळे लोकप्रतिनिधी जे हजर आहेत. मी देखील मुद्दामून या सायन्स एक्सप्रेसचा इकडे येण्याची संधी मिळाल्याबद्दल कोकणवासियांना धन्यवाद देतो. आणि मला खात्री आहे की याच्यातून आपल्याला शिकता येण्याचं खूप आहे की याच्यावर काय आता उपाय केले पाहिजे. मानव जातीचा आपण जर इतिहास पाहिला हजारो वर्षांचा तर प्रत्येकाला माणसाने निसर्गावर मात करण्याचा प्रयत्न केला. परंतु निसर्गावर केवळ मात करून चालणार नाही, तर निसर्गाशी सुसंगत जीवन कसं जगावं ते देखील आपल्याला सगळ्यांना शिकण्याची आवश्यकता आहे. आणि ते शिकण्यासाठी शास्त्रीय कारण हवी. शास्त्राच्या दृष्टीने आपण कसं जगू शकतो याची माहिती मिळायला हवी. आणि म्हणून ह्या उपक्रमामधून लोकांना माहिती तर होईलच, त्यातून आवश्यक असणारी एक जाणीव निर्माण होतील आणि त्याचबरोबर जीवन जगण्याचा एक निराळा मार्ग देखील सापडेल मी आशा करतो. आणि पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद देतो. कोकण रेल्वे ही केवळ त्या कार्यक्रमाचं इकडे 3 जिल्ह्यामध्ये पाहते, परंतु देश निघाल्यापासून संपूर्ण देशभर ही फिरते. त्यावेळेला अनेक, तुम्हाला खोटं वाटेल, अक्षरशः लाखो लोकांनी या सायन्स एक्सप्रेसचा फायदा घेतला. म्हणजे मला प्रत्येक राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे फोन येते की अजून काही गोष्टी थांबवायला ठेवा. परंतु अशा निर्णयाचा फायदा आहे म्हणून कोकणी माणसांनी त्याचा जास्तीत जास्त फायदा घ्यावा अशी त्यांना विनंती करतो. आणि पुन्हा एकदा सगळ्यांचे उपस्थित राहिल्याबद्दल आभार मानतो, धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
विनंती करतो की त्यांनी ह्या कार्यक्रमाचे या व्यासपीठावर उपस्थित असलेले रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री, महाराष्ट्र राज्याचे मंत्री सन्माननीय नामदार रवींद्रजी वायकर, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सन्माननीय सावंत, त्याचबरोबर सन्माननीय राजू माडी, आमचे जिल्हाधिकारी सन्माननीय प्रदीप, त्याचबरोबर नगराध्यक्ष सन्माननीय राहुल पंडित, जिल्हा परिषदेचे सीओ सन्माननीय कृष्णासाहेब, सर्वच अधिकारी, आमचे कोकण रेल्वेचे निकम साहेब, सर्व अधिकारी, पत्रकार, विद्यार्थी आणि शिक्षक वर्ग, एका अशा उपक्रमाची सुरुवात माननीय प्रमुख साहेबांच्या माध्यमातून काही दिवसापूर्वी झाली आणि आम्हाला सुद्धा वाटत होतं की ही सायन्स एक्सप्रेस प्रमुख साहेबांनी जी सुरू केली ती आपल्या कोकणामध्ये यावी आणि एकदा विनंती केल्यानंतर ते म्हणाले की नक्कीच आपण सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या दोन्ही जिल्ह्याकरता या सायन्स एक्सप्रेसचा मुक्काम आपण रत्नागिरीमध्ये ठेवूया आणि त्याचबरोबर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सुद्धा एक दिवसासाठी का होईना ही सायन्स एक्सप्रेस तयार केली. अत्यंत अत्यावश्यक असलेला विषय घेऊन, कारण वातावरणामध्ये होणारा जो बदल हा सध्या चिंतेचा विषय ठरलेला आहे. किंवा आपल्यासाठी नव्हे तर एक जागतिक स्तरावर. पण ह्या बदलणाऱ्या वातावरणामध्ये ह्या मनुष्य प्राण्याने किंवा समाजाने कसं समाविष्ट व्हायला पाहिजे आणि बदलत्या वातावरणाचा, बदलत्या या फार मोठ्या होणाऱ्या बदलाचा विपरीत परिणाम मानवी जीवावर होऊ नये, सामाजिक त्याचे विपरीत परिणाम होऊ नये, यासाठी नेमकं आपण कोणत्या उपाययोजना सुचवायला घ्यायला पाहिजे याची पुरेपूर माहिती या सायन्स एक्सप्रेसमध्ये रेल्वे मंत्र्यांच्या माध्यमातून रेल्वे मंत्रालयाने देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि म्हणून मला खात्री आहे की आज या सायन्स एक्सप्रेसमध्ये भेट देणारे विद्यार्थी असतील, शिक्षक असतील किंवा पालक असतील, पुरेपूर ह्या संपूर्ण ठेवलेल्या प्रयोगाचा अभ्यास करतील आणि भविष्यामध्ये नेमकं आपल्याला काय करायचं आहे, कसं चालायचं आहे, कशा पद्धतीने आपलं सामाजिक जीवन याचं पूर्ण ज्ञान या सायन्स एक्सप्रेसच्या माध्यमातून आपल्याला सर्वांना मिळेल अशी मला खात्री आहे. मग अशी निकम साहेबांनी विनंती केली आमच्या जिल्हाधिकारी महोदयांना आणि सीओना, मी सुद्धा त्यांना तीच विनंती करेन की आपण जरूर ह्या आपल्या अखत्यारीतील ज्या जेवढ्या शाळा आहेत त्या शाळेतील विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना हे सायन्स एक्सप्रेस आणून दाखवायची व्यवस्था करा आणि नक्कीच त्यातून आपल्याला अपेक्षित असलेलं जे काही फलनिष्पत्ती आहे ही नक्कीच साध्य होईल अशी मला खात्री आहे. पुनश्च एकदा सायन्स एक्सप्रेस सारख्या एका आयडियल प्रोजेक्टची निर्मिती केल्याबद्दल माननीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांचा मी मनापासून आभार मानतो. तर त्याचबरोबर आपल्या कोकणातल्या दोन्ही जिल्ह्यांना, तिन्ही जिल्ह्यांना याचा फायदा होतोय, त्याबद्दलही मला खूपच आनंद होतोय. मी पुनश्च एकदा सर्वांचे आभार मानतो. माननीय पालकमंत्री रेल्वे आमचे रवींद्र वायकर साहेब यांना सुद्धा आयत्या वेळेला मी या ठिकाणी आमंत्रित केलेलं आहे, पण तरी सुद्धा त्यांनी आपल्या या कार्यक्रमामध्ये ह्या कार्यक्रमाला प्राधान्य दिलं. मी त्याचं सुद्धा मनापासून आभार मानतो आणि माझे दोन शब्द संपवतो. धन्यवाद. जय जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. यानंतर रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय श्री रवींद्रजी वायकर यांना मी विनंती करतो की त्यांनी सभेला संबोधित करावं. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये उपस्थित झाल्याने त्यांच्या माध्यमातून स्वागत झालं आणि अशा प्रसंगी उपस्थित श्री राहुल साहेब, या जिल्ह्याचे खासदार, स्नेहा सावंत, अध्यक्ष जिल्हा परिषद रत्नागिरी, श्री राहुल पंडित, नगराध्यक्ष रत्नागिरी नगरपालिका, श्री गजाननराव सरपंच एसओए, बाळासाहेब निकम, प्रशासकीय रेल्वे व्यवस्थापक, या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी
माध्यमातून एक टेक्निक जवळ आलेल्या त्या टेक्निकचा उपयोग आपल्याला कसा घेता येईल आपल्या दरवाजात आपल्या जिल्ह्यामध्ये गाडी आलेल्या त्याचा उपयोग सर्वांनी घ्यावा. इथे उपस्थित आहेत ज्यांना आणि बाकीचे नाही त्याला वृत्तपत्र आणि वाहिन्यांच्या माध्यमातून दूरदर्शनच्या माध्यमातून टीव्हीच्या माध्यमातून ही बातमी लोकांपर्यंत पोहोचवा की त्यांनी देखील या ठिकाणी गाडी उभी राहिली तर 2-4 मिनिटात किंवा 10 मिनिटांमध्ये जे उतरणारे प्रवासी असतील किंवा जे चालणारे प्रवासी असतील त्यांनी देखील याचा फायदा घेतला. कारण माणसाची जर मुंबईत करत असतील त्या लोकांनी देखील याचा फायदा घेतला तर त्यांना देखील ते त्याचा उपयुक्त होईल. मी सर्वांना प्रभूसाहेबांना शुभेच्छा देतो आणि आभारही मानतो की रत्नागिरीमध्ये ती गाडी असतील आणि याच्यामध्ये विनायक राऊत यांचं सहकार्य नक्कीच असणार की त्यांनी सांगितलं आग्रह केला असेल की येऊन दे रत्नागिरी येऊन दे सिंधुदुर्ग कारण एक कर्तव्यलक्ष खासदार आपल्याला मिळालेले आहे. हे सर्वांना शुभेच्छा देतो इथं थांबतो. धन्यवाद. जय हिंद जय धन्यवाद सर. यानंतर मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी सायन्स एक्सप्रेसची टीप टाकून शुभारंभ करावा. सर एक मिनिट. हां सर. ओके ओके थँक्यू. क्लाइमेट चेंज के बारे में बताया गया है कि जो सर्फेस टेम्परेचर है अर्थ का वो बढ़ रहा है उसकी वजह से बहुत सारी दिक्कतें आ सकती हैं. हम लोग इसलिए क्लाइमेट चेंज पर फोकस कर रहे हैं. जो 15 डिग्री सेल्सियस जो एवरेज टेम्परेचर होता है वो धीरे धीरे अच्छा किया है. बहुत अच्छा. इसलिए बताया है कि थर्मामीटर सारी प्रॉब्लम्स आगे फेस करने की सूखा पड़ रहा है. हम लोग बात भी करते हैं हमारे सूखा पड़ रहा है फ्लड्स आ रहे हैं ग्लेशियर्स मेल्ट हो रहे हैं. तो ये सारी दिक्कतें वहाँ ग्लेशियर के ऊपर हमारे चॉपर उतरते. वहाँ चॉपर उतरते नाही. हे आता हे तुम्ही दाखवलं हे आज सायंटिफिकली देतात पण प्रेझेंट किती आहे कसं म्हणजे पाहिजे. हे आत्ताचं प्रेझेंट आहे. नाही तर वातावरणामध्ये असलेलं पुस्तकामध्ये असलेलं आत्ताचं असलेलं पाहिजे. आणि शुअर CO2 वाढतंय ना. कार्बन डायऑक्साइड वाढते. CO2 बोला तो कार्बन डायऑक्साइड बोलतो हमको बता दो नहीं. बहुत